नमस्कार, सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण डोसा बनवणार आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण डोशाचा पीठ कसा तयार करतात घरी तो व्हिडिओ पाहिला. आज आपण डोसा कसा बनवतात ते पाहणार आहोत. आणि आता आपण आधी डोशासाठी जी भाजी लागणार आहे ती बनवून घेणार आहोत. गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये आपण तेल घेतलं आहे फोडणीसाठी. बटाटे मी आधीच बॉईल करून घेतली होती. तेलामध्ये आपण ॲड केलेली आहे राई आणि जिरा, कढीपत्ता, ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली लसूण ॲड केलेली आहे. हिरवी मिरची तुम्हाला जेवढं तिखट आवडत असेल त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता. हळदी पावडर, गरम मसाला, धना पावडर आणि हे छान फोडणीमध्ये मिक्स करून घेतलं आहे. चवीनुसार मीठ. आपण आता जो बटाटा आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत तो बटाटा आपण हाताने मॅश करून ॲड करणार आहोत. नंतर आपण ह्याच्यामध्ये थोडासा काळा मीठ ॲड करून आणि कोथिंबीर ॲड करून ही भाजी तयार करून घेणार आहोत. हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी तो 2 पार्टमध्ये बनवला. कारण डोशाचा जो पीठ असतो त्याला वेळ लागतो बनायला, त्याच्यामुळे तो भाग मी वेगळा बनवला आणि आजचा भाग वेगळा बनवला आहे. आपण ह्याच्यामध्ये काळा मीठ ॲड केलेला आहे आणि कोथिंबीर आणि हे छान मिक्स करून घेणार आहोत भाजीमध्ये. आता आपण जो पिठाचा एक भाग आपण तयार करून घेतला होता त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त आपण मीठ ॲड करणार आहोत, तो पण चवीनुसार, आणि थोडंसं पाणी, बस. त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. सोड्याची वगैरे सुद्धा काही गरज नाही. गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आहे. त्याच्यावरती आपण तेल घालून घेऊया आणि हा तेल आपण कांद्याने सर्व साईडला लावून घेणार आहोत. पूर्ण तव्याला कवरअप करून घेणार आहोत आणि नंतर हा तेल टिश्यू पेपरने किंवा कोणत्याही कॉटनच्या कपड्याने तुम्ही पुसून घेऊ शकता. आणि पुसून घेतल्यानंतर थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे आणि तो सुद्धा पुसून घ्यायचा आहे. ही थेरपी आपण फक्त तव्याचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी करतो आणि ह्या अशा पद्धतीने आपण डोसा बनवून घेणार आहोत. गॅसचं टेम्परेचर मी स्लो ठेवून दिला आहे आणि आता हा जो तेल आहे तो मी अशा पद्धतीने ह्याच्यावरती सोडत आहे, म्हणजे चम्मचने सोडत आहे. त्याऐवजी तुम्ही जो ब्रश येतो तो ब्रश यूज करू शकता. आपण जी भाजी बनवली होती बटाट्याची ती ही भाजी आहे. आता ह्याच्यावरती आपण कांदा ॲड करणार आहोत आणि शिमला मिर्च, कोथिंबीर, आणि आता या डोशाचा आपण छान रोल करून घेणार आहोत किंवा तुम्ही त्याला फोल्डसुद्धा करू शकता अगर तुम्हाला रोल करायला जमत नसेल तर. आणि शिमला मिर्च मला आवडते म्हणून मी ॲड केलेली आहे. तुम्हाला अगर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आणि हा अशा पद्धतीने एक डोसा आपला बनवून तयार झाला आहे. आता आपण दुसरा डोसा बनवणार आहोत. डोशाची रेसिपी फारच सोपी आहे. काहीच त्याच्यामध्ये असं हार्ड नाही आहे. तुम्हाला जेवढं वाटत असेल, मलाही आधी असंच वाटायचं, बट जसं जसं मी करायला लागली तसं तसं मला यायला लागलं. आणि ह्याच पद्धतीने आपण सर्व डोसे बनवून तयार करणार आहोत. पीठसुद्धा बनवण्याची जी पद्धत आहे तीसुद्धा खूप सोपी आहे. फक्त एवढंच की त्याला वेळ लागतो बनवण्यासाठी, बाकी काहीच नाही. या पद्धतीने तुम्हीसुद्धा एकदा घरी नक्की बनवून बघा. डोसे तुम्हाला नक्कीच आवडतील आणि फार सुंदर बनतात, टेस्टीसुद्धा बनतात. ह्याच्यासोबत आपण जी चटणी बनवली आहे ती चटणी मी ओल्या नारळाची बनवलेली आहे. ओला नारळ, त्याच्यामध्ये लसूण, आणि लसूण ॲड केल्यानंतर थोडासा जिरा, तो तुम्ही कोणताही जिरा घेऊ शकता, शाही जिरा किंवा साधा जिरा, आणि मीठ आणि थोडंसं पाणी ॲड करून ती चटणी बनवून घ्यायची आहे. त्या चटणीसोबत फार सुंदर लागतो हा डोसा. एकदा नक्की घरी ट्राय करून बघा. त्या चटणीचा व्हिडिओसुद्धा मी चॅनल पेजवरती अपलोड केलेला आहे. तुम्ही चॅनल पेजवरती जाऊनसुद्धा बघू शकता. अजून बऱ्याच चटण्यांचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आपल्याला जर कोणता पदार्थ बनवायचा असेल आणि तो आपल्याला येत नसेल आणि तो बनवायचा असेल तर तो आपल्याला कठीण वाटतो. पण जसं जसं आपण तो पदार्थ बनवायला लागतो तसं त्या पदार्थामध्ये काय कमीपणा आहे किंवा कुठे काय चुकते ते समजायला लागतं आणि त्यानुसार आपण बनवायला लागतो. आपल्याला कोणता पदार्थ बनवता येत नाही हा आपला कमीपणा नसतो, तर आपण तो पदार्थ शिकलं पाहिजे, हा त्याच्यामध्ये जास्त महत्त्वाचा रोल असतो. जर बघायला गेलं तर खरी परिस्थिती हीच आहे की कोणीही इथे शिकून आलेला नसतो, तर तो शिकत 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 असतो.
आणि हीच खरी परिस्थिती आहे. म्हणूनच जर आपल्याला कोणती गोष्ट येत नसेल तर त्याच्यामध्ये कमीपणा बिलकुल पण नाही घ्यायचा. एकदा दोनदा ट्राय करत राहायचं, नक्कीच तुम्हाला पण येईल. आणि आजचा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलला जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचतील. पुन्हा आपण भेटणार आहोत एक नवीन रेसिपी घेऊन. धन्यवाद.